आपण नेहमी त्यांच्याशी कसं वावरतो, आपण त्यांच्याशी कसं आदरातिथ्य राखतो, यावर आपण आपला त्यांच्याशी आपुलकीवर श्रद्धा प्रेम आहे हे दिसून येतं. आपला देश, आपला समाज हे एक आपल्या देशाचं कुटुंब आहे. या कुटुंबात कितीतरी जाती धर्माचे, पंथाचे अनेक लोक राहतात. या समाजाला समाज बनवायचं जे महत्वपूर्ण काम असतं ते शिक्षक लोक करतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुळात हे काव्य आणि ही पंक्ती चुकीची आहे. गुरुची तुलना कोणाबरोबर वा कशाबरोबर करायची नाही. कारण गुरु ब्रह्मा विष्णू यांनाही गुरु होतेच. मी मागील वेळेसही सांगितलंय आणि आताही सांगतोय. समाजात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानव आपल्याला श्रेष्ठ समजत असतो, पण ती गोष्ट मला अमान्य आहे. खरं तर शिक्षकच समाजात श्रेष्ठ आहे. मानव कहता मैं बड़ा मैं बड़ा, मैं बड़ी, अरे धरती तू कैसे बड़ी, तू तो शेषनाग के सिर पर खड़ी. शेषनाग कहता मैं बड़ा, अरे शेषनाग आप कैसे बड़े, आप तो शंकर के गले में पड़े. शंकर कहता मैं बड़ा, अरे शंकर आप कैसे बड़े, आप तो हिमाचल पर पड़े. हिमाचल कहता मैं बड़ा, अरे हिमाचल आप कैसे बड़ा, आप तो भक्त हनुमान के हाथों में पड़ा. हनुमान कहता मैं बड़ा, अरे हनुमान आप कैसे बड़े, आप तो प्रभु श्री रामचंद्र के पास खड़े. प्रभु श्री रामचंद्र कहते मैं बड़े, अरे प्रभु श्री रामचंद्र आप कैसे बड़े, आप तो गुरु वशिष्ठ के चरणों पड़े. खुद्द प्रभु श्री रामचंद्र सुद्धा आपल्या गुरु वशिष्ठांच्या पायी पडत असताना दिसतात. आपल्या देशात समाजात ज्ञानाचा वसा घेऊन प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवायचा आहे. पण ठसा उमटवणारी थोडीच, बाकीचे सगळे गप बसा म्हणणारेच. माणसाला अज्ञानाचा परिचय केव्हा होतो, तेव्हा ज्ञानाचं पहिलं पाऊल पडतं, तेव्हा माणसाला अज्ञानाचा परिचय होतो. आणि ते ज्ञानाचा पहिलं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला शिक्षक प्रेरणा देतो. पण बघा, शिक्षकच मानवाच्या जीवनात किती अनन्यसाधारण महत्व आहे. आज या देशात शिक्षकांच्या कृपेने ज्ञानगंगा व्हायला लागली. अशिक्षित सुशिक्षित झाले. पण या भारतात, या देशात किती डोकी बदलली, किती विचार बदलले, जगण्याची स्टाईल बदलली. आज या देशात जाती धर्माच्या नावाखाली दंगली घडवल्या जातात. आज या देशात अंधश्रद्धेच्या नावाखाली बळी घेतले जातात. भ्रष्टाचाराने या देशाला ग्रासले आहे. दारिद्र्याने या देशाला त्रासले आहे. या गोष्टीला आपल्याला बदल घडवायचा आहे. आणि या देशाला तुमच्यासारख्या सुंदर मुला मुलींची बदल घडवायला अपेक्षा आहे. आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या शिक्षकाला आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपला हा विद्यार्थी कुठे भुक्कड वाया गेलेला नाही, कुठे भुक्कड वाया आणि मगच हे शिक्षक दिन साजरा केलेल्याच खरं तर सार्थक मिळेल. आणि हे आपण जे शिक्षक दिन साजरा करतो ना, त्याला खरा एक तर अर्थ उरेल. मी
काही चांगले शब्द बोललो असेल ते माझ्या गुरूंचे आणि जे काही वाईट शब्द असतील ते माझे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.